मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुढील काही महिन्यामध्येच राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावरच चांगल्याच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे। जिल्हा परिषद आरक्षणासोबतच उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीचं देखील आज आरक्षण जाहीर झालं। मात्र त्यापूर्वीच मोठी बातमी समोर आली आणि याच ठिकाणी सर्वात मोठा पक्ष, सत्तेतला पक्ष भारतीय जनता पक्ष याला आता गळती लागायला सुरुवात झालेली आहे। नक्की घडलंय काय जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये व का नेत्याने पक्ष सोडलाय तेही समजून घेऊया। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये पक्षप्रवेश केला। त्याचबरोबर ती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर देखील याच पक्षांतराच्या सुरुवात झालेल्या घटना आपण लक्षात घेता महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा जो या ठिकाणी राजकीय सामना होणार आहे त्यामध्ये कोणाची बाजू ही पुढे जाईल आणि कोणाची मागे, त्यापूर्वीच राज्यामध्ये अनपेक्षित युती आणि आघाडी आपल्याला बघायला मिळत आहेत। भारतीय जनता पक्षासोबत एका ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय की राज्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे। मात्र अजित पवार हे बाजूला राहिले, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षामधलं तू मैं आणि नेत्यामधलं बिनसलेले विचार या ठिकाणी आता पुढे येताना दिसू लागलेले आहेत। नवी मुंबई ठाण्यामध्ये गणेश नाईकांचं आव्हान एकनाथ शिंदेंना देणं, भारतीय जनता पक्ष एकटाच स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वाटचाल करणं, यातून बरंच काही एकनाथ शिंदेंना शिकण्यासारखं आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला फोडाफोडीचं राजकारण कशा पद्धतीने करतात हे करून दाखवलेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठा धक्का बसला। भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव तसेच नारायण राणे यांचे अतिशय जवळचे नितेश राणे यांचे खंदे समर्थक असलेले भारतीय कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे। राणे समर्थक असणारे आणि राणे समर्थक, खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मनोज राणे यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या तोंडावरती सोड चिठ्ठी देत या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। प्रताप सरनाईक आमदार यांनी हे करून दाखवलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यामध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद।